नमस्कार, मी रोटेरियन डॉक्टर सुधा कांकरिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पीस थ्रू सर्व्हिस हा आपल्या रोटरीचा मोटो आहे, ब्रीदवाक्य आहे। आपल्याला सेवेतून शांतता निर्माण करायची आहे आणि यासाठी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉक्टर रवींद्र साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व डिस्ट्रिक्ट टीमच्या सहकार्याने आणि सर्व रोटरीच्या सहकार्याने आपण हे कार्य करत आहोत। यंदाच्या वर्षी माझ्याकडे एव्हेन्यू आहे मदर्स अँड चाइल्ड वेलफेअर आणि या माध्यमातून या एव्हेन्यूचा रिपोर्ट मी आता आपल्या पुढे सादर करत आहे। खरं म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे आपल्याला थांबवायचं आहे। आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये। उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचा जन्म होणार नाहीये। आपल्या डिस्ट्रिक्टच्या मदर्स अँड डॉटर्स वेलफेअर टीमची ओळख मी आता आपल्याला करून देते आहे। एव्हेन्यू डायरेक्टर मी स्वतः रोटेरियन डॉक्टर सुधा कांकरिया आहे। डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत रोटेरियन डॉक्टर सचिन जामा। रिजनल ॲडवायझर म्हणून आपल्या सोबत आहेत रोटेरियन अनिल तोतला, रोटेरियन डॉक्टर स्नेहल यादव, रोटेरियन कैलाश बिनायके, रोटेरियन डॉक्टर मीना जिंतूरकर, रोटेरियन प्रदीप पाटील, रोटेरियन प्रशांत गांधी, रोटेरियन डॉक्टर महेश, रोटेरियन शंकर राव, रोटेरियन हनुमंत भोसले, रोटेरियन बसवेश्वर घोडके आणि या सगळ्या टीम बरोबर आपण कार्य करत आहोत। आपल्याला डिस्ट्रिक्ट गोल दिलेले आहेत, ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत। अवेअरनेस अगेन्स्ट द फिमेल फिटिसाइड सगळ्या क्लबनी केला पाहिजे। सेलिब्रेट फिमेल बर्थ इन सिटी कमीत कमी 10 क्लब्सनी केले पाहिजेत। यंग गर्ल हेल्थ चेकअप कमीत कमी 26 क्लब्सनी केले पाहिजेत। न्यूट्रिशन सप्लिमेंट सपोर्ट कमीत कमी 13 क्लब्सनी केले पाहिजेत। फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान सगळ्या क्लब्सनी केला पाहिजे। हिमोग्लोबिन आणि कॅन्सर चेकअप चे कॅम्प कमीत कमी 25 क्लब्सनी केले पाहिजेत। लीगल अवेअरनेस कमीत कमी 10 प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि स्किल डेव्हलपमेंटचे सुद्धा कमीत कमी 13 प्रोग्राम्स झाले पाहिजेत। हे आपल्या डिस्ट्रिक्टचे गोल्स आहेत आणि बऱ्यापैकी आपला रिपोर्ट आहे। अनेक क्लब्सनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे, चांगलं काम केलेलं आहे। खरं म्हणजे सगळ्याच क्लबनी चांगलं काम केलेलं आहे, पण सगळ्यांनीच रिपोर्ट्स काही पाठवलेले नाहीत। जेवढे रिपोर्ट्स माझ्याकडे आलेले आहेत ते रिपोर्ट्स मी आपल्या पुढे सादर करत आहे। यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेन रोटरी क्लब सोलापूर MIDC, रोटरी क्लब बीड, रोटरी क्लब शिर्डी साईबाबा, रोटरी क्लब औरंगाबाद, रोटरी क्लब वाई, रोटरी क्लब अहमदनगर मिड टाउन, रोटरी क्लब तुळजापूर, रोटरी क्लब अहमदनगर, सोलापूर, रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ, रोटरी क्लब जालना, रोटरी क्लब महाबळेश्वर। आपण पाहताय की बीड जिल्ह्यामध्ये सध्या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे बीडमध्ये जे आपले रोटरी क्लब्स आहेत त्यांनी मिळून अनेक प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या, अनेक अवेअरनेसचे प्रोजेक्ट सादर केले आणि त्या माध्यमातून मुलींची संख्या वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील ते आहेत। मग पथनाट्याच्या माध्यमातून असेल, आपण पाहताय की याविषयीच्या माहिती पत्रिकेचं प्रकाशन लातूर मिड टाउननी केलेलं आहे। अशा अनेक प्रकारचे जनजागरणचे कार्यक्रम आपण पाहतो आहेत आणि याच्याशिवाय सेव्ह गर्ल चाइल्ड अवेअरनेस प्रोजेक्ट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये युवा पिढीला सहभागी करून घेतलेला आहे। चिमुकलीचं मनोगत इथे सादर केलेलं आहे। चिमुकली म्हणतीये की आई मला जन्म घेऊ दे ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाहीये, उलट तुझ्या म्हातारपणाची मला काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, तर आई मला प्लीज जन्म दे ग, अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि याविषयीचा प्रोजेक्ट सुद्धा रोटरीने राबवलेला आहे। आपण पाहतोय की पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम अनेक क्लब्सनी केलेलं आहे। डान्सच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे आणि यासोबतच रॅली काढलेली आहे। रॅलीमध्ये अनेक महिलांचे पोस्टर सोबत केलेले आहेत, चांगल्या घोषणा दिलेल्या आहेत, काही पथनाट्य सादर केलेलं आहे, पथनाट्यांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचं काम केलेलं आहे आणि स्किट सुद्धा छान प्रकारे सादर करून त्यामागे प्रबोधनाचं प्रभावी असं काम झालेलं आपण पाहतोय। युवा पिढीला सुद्धा जागृत केलेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या कार्यशाळा संपन्न झालेल्या आहे। मुलगा झाला की पेढे वाटले जातात आणि मुलगी झाली की नाक मुरडलं जातं, हे सगळं बदलायचं आहे। मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे। हेही प्रोजेक्ट आणि क्लब्सने राबवलेले आहेत
तरुण असलेल्या मुलींची, वयात आलेल्या मुलींचं हेल्थ चेकअप झालं पाहिजे याची काळजी रोटरीने घेतलेली आहे। फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मानही रोटरी क्लबच्या माध्यमातून झालेला आहे। त्यासाठी हिमोग्लोबिन आणि कॅन्सर डिटेक्शनचे कॅम्प सुद्धा झालेले आहेत। कायद्याची माहिती सांगितली गेलेली आहे, लीगल अवेअरनेस प्रोजेक्ट घेतले गेलेले आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग प्रोग्राम्स सुद्धा रोटरी क्लब्सने राबवलेले आहेत, मुलींसाठी राबवलेले आहेत, महिलांसाठी राबवलेले आहेत। आणि यासोबतच स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ ही घेऊन मोठ्या प्रमाणात लोकजागरणाचं, लोकशिक्षणाचं, समाज प्रबोधनाचं काम करून स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा यशस्वी असा प्रयत्न रोटरीच्या वतीने करण्यात आलेला आहे। क्रांती दिनी, ऐतिहासिक दिनी आपण सर्व शपथ घेणार आहोत आणि शपथ भावी आयुष्यामध्ये त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा।